भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा. पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 23 शांतीचं रहस्य भिक्षुगीत याचा भाग 4. आता या संन्याशानं म्हणजेच भिक्षूनं गायलेलं भिक्षुगीत ऐक. शुकाचार्य सांगत असलेला श्रीकृष्ण उद्धव संवाद परीक्षित मन लावून ऐकत होता. एका धनलोभ्याची अशी अवस्था झालेली पाहून त्याला वाईट वाटलं. लोक त्रास देत असताना त्याला प्रतिसाद न देणं इतकं सोपं नाही. ह्यालाच शांती म्हणतात असं श्रीकृष्ण म्हणाले. परीक्षिताच्या मनात एक प्रश्न आला. तो म्हणाला, मुनिवर्य, आता हे भिक्षुगीत म्हणजे काय? तो संन्यासी काय सांगणार आहे? शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, अरे तो संन्यासी पश्चात्ताप दग्ध झाला. पश्चात्तापेन शुद्धता या सूत्राप्रमाणे त्याची अंतर्बाह्य शुद्धता झाली आहे. त्या शुद्धतेतून त्यानं जे आत्मनिवेदन केलं ते हे भिक्षुगीत. परीक्षिता, आत्मनिवेदन ही नवविधा भक्तीमधली शेवटची अवस्था आहे. खरं तर इथून पुढे खरी भक्ती सुरू होते. आत्मनिवेदनात जीवाला जाणीव आलेली असते. आता तो जाणीवेतला जीव आपल्या जाणीवा व्यक्त करतो. ते हे भिक्षुगीत आहे. त्याला शांतिगीत म्हणावं, कारण तो प्रत्यक्ष त्याचा अनुभव आहे. असो, आता श्रीकृष्णानं उद्धवाला जे सांगितलं ते मी तुला सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, त्या धनलोभ्याला शांती कशी प्राप्त झाली हे त्यानं स्वतःच सांगितलं. ते त्याच्या शब्दात तुला सांगतो. तो संन्यासी म्हणाला, या संसारात सज्जन, दुर्जन आणि उदासीन म्हणजे निरीच्छ असे 3 प्रकारचे लोक असतात. पंचमहाभूतांचे देह म्हणून ते सारखे असले तरी मनानं वेगवेगळे असतात आणि हे मनच त्यांच्या सुखदुःखाला कारणीभूत होतं. मनातील सकामता, आसक्ती ही कर्मबंधास कारण होतात. जीवरूपी रूपाचा मन हा प्रधान आहे, परंतु तो देहाच्या इंद्रियांच्या अधीन जातो. जीवाला जीवन देणाऱ्या जीवेश्वराचा त्याला विसर पडतो. मन, बुद्धी, चित्तात असलेली बहिर्मुखता त्याला दुःखाचे चटके देत असते. नरजन्माचं ध्येय हे नराचा नारायण करणं हे असतं. ह्याचाच त्याला विसर पडतो. हीच त्याची मूढता होय. या मूढतेतून त्याची सर्व कर्म, व्रत, पूजा, धर्म, दान इत्यादी होतात. त्याची फलनिष्पत्ती काही मिळत नाही. जर तो फलाशा सोडून, माझं मी पण सोडून अनन्य भावानं त्या परमात्म्याच्या नामस्मरणात राहिला तर तो योग्य मार्गाचा प्रवासी होतो. हिरा कापण्यासाठी दुसरा हिराच हाती घ्यावा लागतो. तेव्हा मनानंच मन आवरावं आणि ते ईश्वर साधनी लावावं. खऱ्या साधनेची दिशा एक सद्गुरूच दाखवू शकतात. गुरुबोध, गुरुसेवा, गुरुकृपा या 3 प्रवाहातून कर्म, भक्ती, ज्ञान या 3 सरिता वाहत असतात. त्यांच्या त्रिवेणी संगमावर आत्मज्ञानाचं मंदिर उभं असतं. त्या मंदिरात त्याचा सर्व देहभाव सरतो आणि आत्मभाव जागृत होतो. या आत्मभावाला त्याला सत्यज्ञानाची प्रचिती येते. तो भेदरहित होतो. द्वैतातून अद्वैतात त्याचा प्रवेश होतो. आता ईश्वर स्मरण, ईश्वर चरण, ईश्वरीय चिंतन हेच त्याचं जीवन होतं. हीच त्याची भक्ती, हीच आत्मशांती असा तो शांती ब्रह्म होतो. भिक्षूचं मनोगत सांगून भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, मी या भिक्षूचा आदर करतो. अरे, एक सामान्य जीवन जगणारा, तेही माया, मोह, लोभाच्या आहारी गेलेला एक गृहस्थी संन्यासी होतो. नुसता वेशधारी संन्यासी नव्हे, तर संन्यासाच्या आदर्शाचा वस्तुपाठ होतो. ही असामान्य गोष्ट आहे.
धर्मशास्त्र वाचून पूजापाठ यज्ञ याग करूनही जे प्राप्त होत नाही ते या ब्राह्मणानं अनुभवानं प्राप्त केलं याचा मला अभिमान आहे. उद्धवा, साधकाला साध्य काय ते कळावं लागतं. त्याप्रमाणे साधना होते तेव्हाच तो आत्मज्ञानाच्या मार्गावर येतो. नश्वर कळलं की ईश्वर काय ते कळतं. जीवाचं जीवपण, तो आत्मा, परमात्मा, विश्वात्मा, ब्रह्म, परब्रह्म या पुढच्या पायऱ्या आहेत. परंतु आत्मदर्शनापर्यंत येण्यासाठी शांतीचा आश्रय घेणं आवश्यक आहे. प्रेम, दया, शांती यांच्या संगमावरच तो विश्वेश्वर उभा असतो. आपल्या भक्ताला कवेत घेण्यासाठी तो तितकाच उत्सुक असतो. भगवंताच्या तोंडून हे शांतिगीत ऐकत असताना उद्धवाला गहिवरून आलं. त्याच्या भारावलेल्या शरीराचा कण अन कण रोमांचित झाला. डोळे भरून आले. त्याच अवस्थेत त्यानं श्रीकृष्ण चरणावर साष्टांग दंडवत घातला. नेत्रजलानं भगवंतांना अभिषिक्त केलं. भगवंतानी खाली वाकून उद्धवाचे दोन्ही हात धरून त्याला उभं केलं. आपल्या बाहुपाशात घेतलं. उद्धवाच्या भालप्रदेशी ओठ टेकवीत ते म्हणाले, उद्धवा, तूही असाच व्हावं असं मला वाटतं. माझा तुला आशीर्वाद आहे. असं म्हणून उद्धवाच्या मस्तकावर श्रीहरींनी आपला दक्षिण हस्त ठेवला. शुकाचार्य म्हणाले, राजा परीक्षिता, भक्त भगवंत ह्यांची अशीही महत्ता आहे. उद्धवाचा हेवाच करावा, पण तो ब्राह्मण भिकू होय. तोही किती भाग्याचा. भगवंतानं त्याचं गुणगान करावं याहून मोठं ते काय आहे. परीक्षिता, या शांतिगीताचं नुसतं पठण केलं तरी सामान्यांना असामान्य काय ते कळेल, नंतर वळेल आणि आकळेल सुद्धा. या भिकुगीताच्या रूपानं स्वतः चक्रपाणीनं स्वरूपाचं ज्ञान आपल्या प्रिय भक्ताला दिलं. धन्य तो उद्धव, धन्य तो ब्राह्मण. आणि शुकाचार्यांनी आपल्या वाणीला विराम दिला. आणि याबरोबरच 23व्या पुष्पाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण पुष्प 24 पुरुष प्रकृती विचार सांख्ययोग याचं वाचन क्रमशः ऐकूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.